नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हेल्दी असा मुगाचा नाश्ता, लवकरात लवकर होणारा आणि खायला पण अप्रतिम लागणारा, पचायला पण एकदम हलका असा मुगाची टिक्की। तर बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे मूग रात्रभर भिजून घेतलेले होते आणि 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। साहित्य बघूया। तर 1.5 वाटी मी मूग भिजू घातलेले होते रात्रभर आणि यामध्ये घालायचं ते साहित्य बघूया। इथे घेतलेलं आहे मी आलं, कोथिंबीर आणि लसणाच्या 5 ते 7 पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्यामध्ये घालायचे ते जिन्नस, 1 चमच धने घेतलेले आहेत, 1 चमच जिरे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ। आता हे मिक्सर मध्ये आपण बारीक दळून घेऊया। तर हे आपलं थोडं थोडं दळून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि याच बरोबर घातलेला आहे अर्धा ते 1 इंच आलं आणि लसणाच्या 5 ते 7 पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्याच बरोबर घालायचे आहेत आपल्याला हिरव्या मिरच्या आणि पाणी न घालता हे मिक्सरला आपल्याला जाडसर दळून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे आपण सर्व जिन्नस टाकून हे दळून घेऊया। तर अशा प्रकारे मी असं जाडसर दळून घेतलेलं आहे आणि हे एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सगळं मिक्सर मधून असं बारीक करून घेतलेलं आहे आणि जे अख्खे धने होते ते सुद्धा बारीक असे कुटून घेतलेले आहेत। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा काढू शकता। तर हे चवीला अप्रतिम लागतात। तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा स्किपही करू शकता। आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला जिरे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि चिमूटभर घालायचे यामध्ये हळदी पावडर आणि एकजीव करून घ्यायचा आहे। तर मी इथे तवा घेतलेला आहे आणि यावर तेल घातलेला आहे। तवा छानपैकी असा तापलेला आहे। आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर बनवायच्या वेळेला अगदी आयत्या वेळेला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आधी घातल्यास याला पाणी सुटू शकते आणि मिश्रण पातळ होऊ शकते। तर मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार आणि बनवायला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हातावर असं टिक्की बनवायची आहे आणि लगेच अशी तव्यावर टाकायची आहे। तर परत एक वेळ सांगते मी, मिश्रण पातळ होऊ द्यायचं नाही, न पाणी घालता आपल्याला बनवायचं आहे। परत असं ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आणि बनवायला खूप सोपं आहे। तेलाचाही खूप कमी वापर होतो कारण की आपण शॅलो फ्राय करत आहोत। आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। एकदम कमी वेळात आणि खूप छान होते आणि हेल्दी नाश्ता आहे। मुलांसाठी लवकरात लवकर होतो हा। तर अशा प्रकारे आपल्याला तव्यावर सगळी टिक्की टाकून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत, मध्यम गॅसवर। तर आपण याला आता पलटून घेऊया। तर अशा प्रकारे मी पलटून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचे आहे। तर तयार आहे आपला हेल्दी असा नाश्ता, मुगाची टिक्की। खायला तर अप्रतिम लागते आणि बनवायला खूप सोपी आहे। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आणि ही टिक्की तुम्हाला कुठल्याही चटणी सोबत खायची गरज पडत नाहीये, अशीच ही एवढी टेस्टी लागते की खावशी वाटते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा।